गाइस आज आहे संडे आणि मी केस धुतलेले बघा. पाऊस भी खूप चालू आहे, मम्मी नाहीये म्हणून मला मम्मी हे गाणी माझे हेअर ना गरम करते. तर चला पुढे सरक. 5 मिनिटात लक्ष केस आता सुकून टाकणार आहे. पाठीमागे पाठीमागे इकडे इकडे कोण पाहणार. आता माझे बाल खूप गरम झाले, सुकून गेले आहे ना. लक्षला सर्दी होते ना मग लगेच. आणि आमच्या इथे इतका पाऊस आहे नाशिकला रात्रभर आहे ना. आणि तुम्हाला एक दाखवू का इकडे काय झालेलं तुम्ही बघायला पटकन. नीचे देखो जरा. नदी 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 आमच्या इथे. तो गाडीवाला विचार करतोय गाडी टाकू का नको टाकू. टाकना बाई टाकना. गेला तो फिरून. तो घाबरलाय लक्ष. एवढे नदी साचली आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये एवढं पाणी साचतं खूप पाऊस आल्यावर बिल्डिंगच्या खाली. असंच माझ्या बिल्डिंगचं असंच. आता गटर बी पूर्ण भरून गेली मग पाणी कुठं फेकायचं. ती एक गाडी येईल आता पाय. हा गावली ते पण परत फिरून चालले रे. वा 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 वा. नाही ते शेजारची वाटत नाही फिरती. आज खूप पाऊस आहे. रात्रभर पाऊस होता आणि आता पण पडतोच आहे. ती टू व्हीलर चालले पाय. त्याला रस्ता माहित आहे ना. ज्याला रस्ता माहित नाही ना ते डायरेक्ट गाडी तोही चालला रिटर्न लक्ष. तेव्हा गाडी फिरून चालली. ती मोठी पण गाडी फिरून चालली ती बघ. कारण की जो इलेक्ट्रिक स्कूटर असते ना अगर ते पाणीने भिजले ना डिस्ट्रॉय होऊन जाते. तुला कोणी सांगितलं रे हे. मग इलेक्ट्रिक अजून पाणी दुश्मन आहे दुश्मन. आणि आग अजून पाणी भी दुश्मन. इलेक्ट्रिक गुड कंडक्टर आहे ना ते. इलेक्ट्रिसिटी कोणते वॉटर. ती पाय गाडी टाकली. आली 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 आली. टू व्हीलर पण आली इकडनं. अरे ज्याला रस्ता माहिती आहे ते टाकता बरोबर. ज्याला नाही माहिती. किती छान झालं होतं. अरे स्पीडने जायचं ना. अरे वाव सो ब्युटिफुल. तुला पाणी तिकडे आलं. हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे आज घरातली कामं सुद्धा असे हळूहळू स्लो स्लो चालू आहे. आणि मी एवढा सॉफ्ट नाही. मला कधीची गुलू 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 करते. गाडी चालली. महिंद्रा थार आहे का. नाही महिंद्रा थार थोडी ना. न्यू कार आहे ती. न्यू कार. अगर थार असते ना एवढी स्पीडने गेली असती ना. एवढी स्पीडने गेली असती ना पुन्हा पाणी आमच्या इकडे आलं असतं. कोण कोण आहे. जगन्नाथ आणि हे दाऊ आणि जो गाय आता मी तुम्हाला सांगेल गणपती बाप्पाची 4 नाही तर 3 स्टोरी सांगेल. नंतर देवीची. पहिली स्टोरी आहे की तुम्हाला एवढं माहिती आहे की मूषक राज आधी आमच्यासारखे ह्युमन होते है ना. हा ते शंकरजीची तपस्या करत होते. ओ
म्हणते आपल्याला आता ही नदी ओलांडून जायची. कस काय जायचं बाबा. तर आम्ही चाललो आज बाहेर मिसळ खायला. बापरे पाणी किती जातो कसा. एवढ्या पाण्यात वाहून जाशील. आपल्याला गाडीत बसून मग क्रॉस करायची ती नदी. इकडे पर्यंत पाणी आलं आमच्या पार्किंग पर्यंत. तेव्हा रे कशी नदी खवळले पाय. आलं 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 पाणी. लाटा आल्या लक्षू. समुद्राच्या लाटा आल्या. जातो मध्ये खेळायला जा. तेव्हा आलं 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 मग लक्षू. आता आपल्याला नदी ओलांडून जायची बर का. आमच्या घराजवळ एक नदी तयार झाली बिल्डिंग जवळ. जे नवीन आहे त्यांना अंदाज नाही का पाण्याचा. खड्डा असेल काय असेल. ना बुडली बाबा आपली गाडी. पावसामुळे तो डोम तुटलाय पाहिलाय ना. खाली आलाय तो पाण्यात. तर आम्ही ना खूप दिवसातून मिसळ खायला निघालो. रोज भाजी पोळी वरण भात खाऊन कंटाळा येतो. आणि म्हणून सुट्टीच्या दिवशी असं वाटतं की वेगळं काहीतरी खावं. आणि आज मस्त पाऊस पण पडला आणि म्हणून तिखट मिसळ खाण्याची इच्छा झाली. नाशिकमध्ये तर असे भरपूर अशा फेमस मिसळ आहे. पण आता आम्ही जिथं आम्हाला गाडी नेणं शक्य आहे तिथं आम्ही जाणार. पावसामुळे ना सगळे लोक घरात आहेत. म्हणजे जास्त गर्दी नाहीये. नाही तर सुट्टीच्या दिवशी ना खूप गर्दी असते. आणि मिसळला पण खूप गर्दी असते. वेटिंग असते डायरेक्ट एक दीड तासाची. आणि म्हणून आम्ही सुट्टीच्या दिवशी शक्यतो मिसळ खायला टाळतो. पण आज पहिल्यांदा आम्ही सुट्टीच्या दिवशी चाललो. कारण आज खूप पाऊस आहे. आज गर्दी पण कमी असेल. बारा तास झाले नाशिकला कंटिन्यू पाऊस चालू आहे. आपल्या गोदावरीला तर खूप पूर असेल का. तोंडात छातीपर्यंत आलं ना. नाशिकला ग्रीन सिटी म्हणतात बघा. तर झाडं पण खूप आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला झाडं इतके आहेत प्रचंड. म्हणून नाशिकला ग्रीन सिटी म्हणतात. कोल्हापूर मिसळ नाव ना. आता आम्ही ना इकडे ड्रीम कॅसल कडे चाललो ना. तिथे कोल्हापूर मिसळ आहे. तर ती पण छान असते झणझणीत. आणि म्हणून तिथं आलो आम्ही. आणि तिथे जागा थोडी कमी आहे. पण असतात बसायला पण थोडीशी जागा. आणि आज ऑलरेडी गर्दी कमी असेल म्हणून आम्ही आज आलो. कोल्हापूर सारखीच टेस्ट आहे का झणझणीत मिसळ. हे पाहिजे. अरे भाऊ का बाई झणकण मागा. मग चालू म्हणजे काय. आता बऱ्यापैकी जागा वाढवली है ना. चला आपण कोल्हापूर मिसळ खाऊया आज. हा चल. शिरा पण आहे ना. विचारावं बनाना शिरा रेडी. बनाना शिरा आहे का. आणि एक बनाना. नाही रे योगर्ट बिगट नाही. थंड. ठीक आहे.
लक्ष खातो बनाना शिरा. नाशिक पण कोल्हापूरची मिसळ खायला आलोय. कोल्हापूरची मिसळ भेटली मिसळ खायला आलेलो. पण तू काय खातो? पापडच खातो. आता माझा बनाना शिरा आलेला आहे. आता मी याला खातो. बनाना शिरा म्हणजे काय? बनाना शिरा म्हणजे त्याच्यात बनाना टाकायचं. मला बनाना शिरा दिसलं होतं म्हणून मला तेच आवडलं. इथं मी वाचलं होतं. तिकडे लिहिलंय ना सेकंड मध्ये बनाना शिरा. सेकंड थर्ड बनाना शिरा आहे बघा. 20 रुपीज. मिसळ तर खाली नाही, पान घेतलं. खाली होते. चल अरे कोणी गाडीला हे करून ठेवलं पाय ना. उद्या विचार त्यांच्या शाळेतच केलं असेल ते कोणतरी. मी आता घरी पोहोचलो कारण पाऊस सुरू झाला आणि घरी निघून आलो. मग आम्ही नेली का तिथं बरेच लांब पार्किंग करावं लागते आणि तिथून पायी चालावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही घरी निघून आलो.